हे बघा, आम्ही आज नाही तर 22 वर्षापासून बोलत आहे. आम्ही लोकशाही मार्गाने कायद्याच्या चौकटीत राहून न्यायालयाचे सगळे नियम पाळणार 22 वर्षापासून आंदोलन करतो. आज नवीन करत नाही. गेल्या 2 वर्षापासून सलग शांतता मार्गाने आम्ही आंदोलन करतो. आम्ही बसता का तुम्ही? आपण लोकशाही आणि कायद्याचा मान्य न्यायदेवतेचा न्यायालयाचा नियम सोडून कधी नाही काम केलं. आम्ही आज पण करत नाहीये. माननीय न्यायदेवतेने आम्हाला न्याय आतापर्यंत दिलाय. आम्हाला गरीब लोकांना आशा आहे. न्यायदेवता गरीब लोकांचा आधार बनून गोरगरिबांच्या मागण्यासाठी आंदोलनासाठी आमच्या बाजूने नक्की न्याय करेल. काय असतं बघा, शेवटी सरकार जर गोरगरिबाला विचारलं तर गोरगरिबाचा दुआ, गोरगरिबांचा आधार, गोरगरिबांच्या वेदनाची काळजी करणारं न्यायालय, न्याय मंदिर असतं. त्यामुळं न्यायदेवता आमचाही न्याय करणार. न्याय 100% मिळणार. न्यायदेवता आमच्या वेदना जाणून घेईल आणि आम्ही कुठेही लोकशाहीचं कायद्याचं नियमाचं उल्लंघन केलेलं नाही. आम्ही शांततेत आमरण उपोषणाला बसलोय. ह्याच्यातलं तुम्हाला सत्य सांगायचं असलं तर रात्री न्यायालयाच्या एका विषयावरून आम्ही रात्री सांगितलं, रोडवरच्या सगळ्या गाड्या काढत मैदानाला लाव. तर एका 4 ते 5 घंट्यात रस्त्यावर आमची एक सुद्धा आमच्या पोरांनी गाडी ठेवली नाही. आता मुंबईत कुठेही ट्रॅफिक नाहीये. न्यायदेवतेच्या रात्रीच्या एका शब्दावरती आम्ही सगळी मुंबई, तिथं कुठेही ट्रॅफिक नाहीये अशा गाड्या जिकडे तिकडे नेऊन लावल्या. याच्यापेक्षा काय पालन करायला पाहिजे? दुसरे लोक पालन पण नाही करत. आम्ही न्यायदेवतेचं पालन करतो, कायद्याचं पालन करतो. पुढेही आम्ही न्यायदेवता सांगल तसं पालन करत राहू. 100% तसं करत राहू. नियमाचं पालन करून आंदोलन आमचं शांततेत सुरू राहणार. काही वेळ आली तरी राहणार. राहिला विषय सरकारचा. सरकारनं किती आमच्या विरोधात न्यायालयात जाऊन, इकडं जाऊन, तिकडं जाऊन अन्याय करायचा प्रयत्न केला तरी सरकारला सांगतो आणि फडणवीसांनाही सांगतो, सगळ्या मागण्याची हैदराबादचं गॅजेटियर, सातारा संस्थांचं गॅजेटियर,
याची अंमलबजावणी झाल्याशिवाय मुंबई सोडत नाही. मराठा आणि कुणबी हा एकच. या JR शिवाय मुंबई सोडत नाही. सगळ्या सोयऱ्यांच्या अधिसूचनेची अंमलबजावणी ती पण होणं गरजेचं आहे. त्याला काय अडचण आहे त्या आम्हाला सांगा. सगळ्या सोयऱ्याच्या अधिसूचनेला अंमलबजावणीला काय अडचण आहे त्या सांगा. मराठा आणि कुणबी एक हे याला पण काय अडचण आहे त्या आम्हाला सांगा. सरसकट राज्यातल्या केसेस मागं घेऊन आमच्यावर हल्ला करणाऱ्या पोलिसांना बडतर्फ करून त्यांच्यावर 120B 307 सारखे गुन्हे दाखल होणं आवश्यक आहे. बलिदान गेलेल्या कुटुंबाला तातडीनं तात्काळ लगेच आर्थिक मदत आणि शैक्षणिक पात्रतेनुसार शासकीय नोकरी देणं आवश्यक ते द्यावी. आतापर्यंत 58 लाख नोंदी सापडल्यात. 58 लाख नोंदी सापडल्यात. महाराष्ट्रातल्या प्रत्येक ग्रामपंचायतला त्या नोंदी चिटकून जागच्या जागेवर अभियान घेऊन जागच्या जागेवर प्रमाणपत्र कुणबी प्रमाणपत्र वाटप करणं आवश्यक आहे. ज्यांचे कुणबी प्रमाणपत्र निघाले त्यांच्या व्हॅलिडिट्या तातडीनं लगेच देणं गरजेचे. त्याशिवाय आम्ही इथून उठत नाही. शिंदे समितीला मुदतवाढ दिली तर शिंदे समितीनं रेकॉर्ड शोधणं सुरू ठेवलं पाहिजे. 33-34 सारखा 36 सुद्धा तपासला गेला नाही. देवस्थानाचे दस्तावेज शोधले गेले नाहीत. ते शिंदे समितीनं आता शोधणं गरजेचं आहे. 33-34 सारखा 36 सुद्धा गोशवारा शोधणं गरजेचं आहे. कारागृहातला रेकॉर्ड शोधणं गरजेचं आहे. पोलीस पाटलाचा शोधणं गरजेचं आहे. देवस्थानाचा रेकॉर्ड शोधणं गरजेचं आहे. आणि त्याचे कुणबी प्रमाणपत्र लोकांना देणं आवश्यक आहे. हे काम शिंदे समितीनं करावं. याचबरोबर शिंदे समितीला एक अधिकृत स्वतंत्र त्याचं कार्यालय असणं आवश्यक आहे. ते नाही. ते दिलं जावं. त्यांना मोडी लिपी, फारसी, उर्दू सगळे अभ्यासक देणं गरजेचं आहे. ते दिले गेले पाहिजे. तुम्ही किती सरकारनं आम्हाला भिडिलं आम्ही बेत नसतो. मराठ्याची अवलाद आहे आमची. आम्ही शांत आहे. देवेंद्र फडणवीस साहेब आम्हाला शांत राहू द्या. जे जे बोलतो ते होत असतं माझं. आणखीन मराठ्यांना यायची सुरुवात झालेली नाही. शनिवार रविवार जर मराठी मुंबईत आले तर सोमवारचं आंदोलन खूप छान असणार आहे. मग त्यामुळं ती वेळ मराठ्यावर येऊ देऊ नका. आम्ही मुंबई सोडत नसतो नाही. त्याच्यावर आम्ही ठाम आहेत. काय करता तुम्ही? 100 पोलीस आले तरी जेलात नेतेन आणि 1 लाख फौज पाठदारला तरी पोलीस जेललाच नेतेन. आम्ही जेलमध्ये उपोषण करू पण सुट्टी नाही. तुम्ही एखाद्या समाजावर अन्याय होईल असं वागू नका. मराठ्यांना इथून हुसकून देणं, काढून देणं ही काळजात रुतणारी सल आहे. फडणवीस साहेब ती ऋतू देऊ नका. तुम्ही काही निमित्त जोडून मराठ्यांना आझाद मैदानावरून हुसकून देताल. ती सल, ते झालेला जिवारी वार तुम्हाला मागात पडेल. तुम्ही पोलिसांना सांगून अटक करायला लावता, तेही तुमच्यासाठी घातक विषय असणार आहे.
पोलिसाला सांगून तुम्ही बाहेर कुठं पोरांना लाठीचार्ज करायला लावतात, ते तर तुमच्यासाठी अति घातक होणार आहे. तुमच्या आयुष्यात खूप मोठा डाग तुम्हाला ते वाचणार आहे. कारण तुमच्याही लोकाला मग महाराष्ट्रात यायचं आहे, हे पण तुम्ही ध्यानात ठेवा. आम्ही मुंबईत आलोत म्हणून तुम्ही मारहाण पोलिसाकडून करायला लावली. तुम्हाला पण तुमच्या लोकांना नेत्याला पण महाराष्ट्रात यायचं आहे, हे पण लक्षात असू द्या. त्यामुळं तुम्हाला आणखीन आम्ही शांत आहेत. जितका शांततेत तुम्हाला मार्ग काढता येईल तितका तात्काळ मार्ग काढून मराठ्यांचे प्रश्न सोडून गोरगरीब मराठ्यांचा सन्मान करा. त्यांना पोलिसाच्या हातून अपमान करून तुम्ही त्यांचा अपमान करू नका. त्यांचा सन्मान केला तर देवेंद्र फडणवीस साहेब हे गरीब लोक तुम्हाला कधी विसरणार नाहीत. पण जर कधी त्यांचा अपमान केला तर यांच्या डोक्यात अपमानाचा बदला घ्यायची चीड तयार होईल. त्यामुळं गोडीत तुम्हाला जे करता येईल ते करा. तुम्हाला वाटत असेल तुमच्यापेक्षा आमची संख्या, तुम्ही ज्याच्या जीवावर बोलतात त्यांच्यापेक्षा आमची संख्या जवळपास 9.5 पट जास्त आहे. 9.5 पट. त्यामुळे जिकडं नाही घुसायचं तिकडं घुसू नका. आणि उगाच आझाद मैदानातून हाकून देईल, मुंबईतून हाकून देईल, या वल्गाना थांबवा आणि गोरगरिबाला न्याय कसा देता येईल हे काम करा. राहिला आता माझा विषय. मी तर मेलो तरी या आझाद मैदानातून हटत नाही. काय व्हायचं ते होऊ दे. त्याचे दुष्परिणाम तू जाणं आणि मग ते मराठे जाणं. त्याच्यानंतर कुठल्याही थराला गेला तरी मी कोणत्याही टोकाला जायला तयार आहे, पण मी मागण्याची अंमलबजावणी घेतल्याशिवाय हटायला तयार नाही. मराठे काय असते हे 350 वर्षानंतर पुन्हा एकदा बघायचं असलं तर त्याला माझा नाविलाज आहे. पण मी मरुस्तर इथून हटत नाही. आणि मराठ्यालाही सांगतो, शेवटचं सांगतो तुम्हाला, रात्री पण शेवटचंच सांगितलंय, गाड्या पार्किंगला लावा, मैदानात लावा, रेल्वेना प्रवास करा, एसटीना प्रवास करा. कुठं लावू देत नसले तर ग्राउंडला वाशीला नेऊन लावा, मस्त पटांगणाला, मग या. शांत राहायचं सांगितलं. किती माझी तब्येत खराब झाली तरी तुम्ही शांतच राहायचं, येडवणी करायचं नाही. मला माहिती आहे तुम्हाला माझी माया आहे, मला तुमची माया आहे. किती त्रास झाला तरी तुम्ही शांत राहायचं. मी मेल्याच्या नंतर तुम्ही तरी पण शांतच राहा, माझं आव्हान आहे. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं तुम्ही तुमचं करा, पण तरीही त्याच्यानंतरही माझं म्हणणं आहे तुम्ही शांत राहा. ही लढाई शांततेने लढायची, जिंकायची. मी मरुस्तर हटणार नाही हे देवेंद्र फडणवीसला ठासून सांगतो की मी मरुस्तर मुंबई सोडत नाही. फक्त कारण करू नका. न्यायालयाच्या सगळ्या नियमाचं आपल्या पोरांनी पालन करावं, जसं रात्री केलं तसं. न्यायदेवता आपल्यासाठी आहे, गोरगरिबांचा आधार आहे, गोरगरिबांना साथ देणारी न्यायदेवता आहे. न्यायदेवता आपल्याला परवानगी देईल, आपल्या बाजूने न्यायदेवता उभा राहील. गोरगरिबांच्या लेकराच्या डोळ्याचे आश्रू पुसायचं काम न्यायदेवता करील. आपल्या वेदनेत सहभागी न्यायदेवता होईल. न्यायदेवता आपल्यावर अन्याय करणार नाही. काय उल्लंघन केलंय? सगळं काय
आता तुम्ही सांगितलं रस्त्यात गाड्यात कारड्या, तुम्ही सांगितलं 5,000 लोक ठेवा, इथं 5,000 ठेवले. आता काय याच्यापेक्षा काय असतं? अरे बाबा, सरकारला नाशकी सवय लागलेली. देवेंद्र फडणवीस उल्लंघन केलं नाही केलं तरी म्हणायचं त्याने उल्लंघन केलं. इथं 5,000 लोक आहेत, तुम्ही म्हणले इथं बसू नका, बिचारे इकडे तिकडे रस्त्यावर फक्त थांबतेत. मग आता कुठं थांबते? 500 किलोमीटरहून लेकरं आले, द्या घर तुम्ही त्यांना, सरकारने घर द्यावा, थांबते. मैदानात द्या, मैदानावर थांबले. तुम्ही ज्या जागेवर सांगितलं त्या जागेवर 4-5 हजार लोक आहेत. कोणचं उल्लंघन केलं? रात्री तुम्ही सांगितलं गाडी रस्त्यात ठेवू नका, नेल्या. CST BMC रिकामी करा, केली. कोणत्या नियमाचं उल्लंघन केलं? असं नाही पाहिजे. अन्यायकारक देवेंद्र फडणवीसने आमच्या सोबत वागू नये. न्यायदेवता आमच्याशी अन्यायकारक वागत नाही, वागणार पण नाही. पण हे देवेंद्र फडणवीस उलट सुलट करतो, माहिती खोटी न्यायदेवतेला देतो, म्हणून हे होतंय. मराठ्याला कळतं राज्यात देवेंद्र फडणवीस कुठील डाव खेळायला लागला, कोटराला डाव खेळायला लागला. न्यायदेवतेला खोटी माहिती देवेंद्र फडणवीस देतो आणि आमच्या मराठ्यावर अन्याय करतो. याचे पण दुष्परिणाम देवेंद्र फडणवीसलाच भोगावं लागतील. आम्ही काहीच करीत नाही. काय शिंदे समिती? आमची सरकार सोबत पहिल्या दिवसापासूनच तयारी आहे चर्चेची. आम्ही केव्हा नाही म्हणलो. पण हैदराबाद नाही, हैदराबादचं पाहिजेच गॅजेटियर, पण सातारा संस्थान सुद्धा पाहिजे. कारण त्या दिवशी ते असं म्हणले मला, इथं शिंदे समिती, औंध संस्थान आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेटियरच्या थोड्या कायदेशीर काही त्रुटी आहेत. थोडं आम्हाला ते वाचायचं, आणखीन अभ्यासाचं राहिलं. म्हणलं ठीक आहे, पडलं ते. हैदराबाद गॅजेटियर आणि सातारा संस्थांचं गॅजेटियर मला पाहिजे. त्याचा तुमचा अभ्यास झालाय? ते म्हणले हो. मग काय, माझं म्हणणं काय, 30-35 मंत्री या, नाही तर 2 आहे, किती या. आम्ही चर्चेला तयार आहेत. आमचे पोरं कोणाला त्रास देत नाहीत, काही नाही, तर आम्हाला आरक्षणाशी देणं घेणं. ते आले तरी त्यांचा सन्मानपूर्वक त्यांना आमचेच पोरं वाटायला होतील, सन्मानपूर्वक त्यांना चर्चाही करतील. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मी मागितलेले 4ही गॅजेटियर, त्यापैकी 2चं त्यांचं म्हणणं आहे थोडा अभ्यास त्याचा राहिलेला आहे आणि समजून घ्यावं लागतं. राहिलं असन ते बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेटियर थोडं किचकट आहे असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे, आपण समजून घेऊ. मग हैदराबादचं गॅजेटियर आणि सातारा संस्थांचं गॅजेटियर याची अंमलबजावणी करायला तुम्हाला हरकत काय? अभ्यास झाला आहे का? हो झाला. मग देऊन टाका दोन्ही गॅजेटियर. मी ते ऐकत नाही एक आणि पीक दोन्ही पण. त्या विषयावर त्या दिवशी चर्चा करायला ते माघारी येतो म्हणले ना, आले नाही. होईल चर्चा. हे बघा, माझ्या समाजाला एक गोष्ट पक्की माहिती, मी कुठलाच मुद्दा माघार राहू देत नाही. पण मी जे घेतो ते चंद्र सूर्य असेपर्यंत माझ्या जातीला टिकन असं घेतो, दम्मानी घेतो.
तुम्हाला ते झाल्यावर प्रेस घेऊन सांगेन मी, तवर मी काही बोलत नाही, खो देत नाही मी कुणाला. कबड्डी खेळायच्या आधीच खो द्यायचा नाही, कबड्डी खेळायला लागल्यावर खो द्यायचा. तुम्हाला ते जर 2 घेतले ना, त्याच्यानंतर प्रेस घे आणि मग आपण 2-3 जण हिशोब करू, कशाने कशाला काय म्हणतात, कशाने कशाने काय होत असतात. तुम्ही फक्त बघा माझ्या माई, मी जी पूर्वजांनी दिलेली शिकवण आहे, घास घास तोंडात घालावा. एकदाच जर वंजळभर घातलं तर काही तोंडाच्या खाली पडत आणि काही नरड्यात गुतत, आणि मग ते पचत नाही तर हाताने तेवढंच बाहेर पडत. त्याच्यामुळं मी माझ्या समाजाला योग्य देतो की जे आयुष्यात कधीच उडणार नाही, पिढ्यांना पार त्यांना पुरण असं देतो, बलद दम्मानी देतो, एवढं आहे. म्हणून मी बरोबर करतो. फक्त पोराहो तुम्ही शांत राहा, मला आणि माझ्या समाजाला डाग लागन, खाली मान घालावं लागन असं वागू नका. माझी तुम्हाला मनापासून विनंती आहे, शांत राहा. कधी तुम्हाला खरं सांगू का, तुम्ही म्हणताय खूप आंदोलक मुंबईकडे यायला लागलेत, आमचे रिपोर्टर म्हणा किंवा तुमच्या माहितीनुसार मुंबईच्या बाहेर महाराष्ट्रातले मराठी मुंबईकडे यायला लागलेत, तर मुंबईचे वेशीवरती लोक आहेत, त्यांना अडवलं जाईल. इतके चतुर येत नाही पोट्टे मराठीचे. तुम्हाला कोणत्या कोणत्या मार्गाने ते मुंबईला दिसते शनिवार रविवारच्या नंतर, आणि ते इतके दिसते की सरकारला नेमके हे मुंबईकर येत का हे मराठीचे येत काहीच ओळखायला येणार नाही. आणि सोमवारच्या नंतरचं महाराष्ट्रातलं आंदोलन देवेंद्र फडणवीसनी स्वतः चुकीमुळे चाललेलं ते आंदोलन आहे देवेंद्र फडणवीसचे. अंतवर मी जगत बी नाही, आणि इतक्या दिवस उपोषण, मला तुमच्या संग बोलायचं असलं का आधी पाणी प्यावं लागतं आणि मग बोलावं लागतं. तुम्हालाही खोटं बोलायची मला गरज नाही. नवीन पत्रकार बांधतो यांना ठीक आहे, यांना खोटं बी वाटत असं, पण तुम्ही 2 वर्षात माहिती आहे तुम्हाला मला काय काय कोणत्या वेळेला करावं लागतं. मराठी मुंबईत येणार कोणी त्यांना अडवू शकत नाही, आणि अडीलं तरी बी ते बघा तुम्ही कशा मार्गाने मुंबईत येते. आणि ते दिवस देवेंद्र फडणवीस साहेबांनी येऊ देऊ नये. आणखीन त्यांच्याविषयी आमच्या मनात कटुता नाही. आणखीन पण इतका त्रास दिला त्याने आम्हाला, परवानग्या रद्द केल्या, पोराला त्रास दिला, झोपून दिलं नाही, पाणी दिलं नाही, भाकरी दिलं नाही, जेवायला दिलं नाही, मुंबईत फिरू दिलं नाही, इतका त्रास दिला देवेंद्र फडणवीस. तरी आमच्या मनात त्यांच्याविषयी कटुता नाही. त्यांनी आमच्या मागण्याची अंमलबजावणी करावी, बस. आम्हाला काय अपेक्षा नाही. चला, धन्यवाद.